मंडळी, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आमच्या दोघांचा डाएटचा आणि जिमचा काही मेळ आहे की नाही. कारण काही दिवसांपूर्वी आम्ही लोकांनी जिमसाठी कपड्यांची आणि डाएटसाठी काही गोष्टींची शॉपिंग केली होती, पण आम्ही लोक किती चांगल्या पद्धतीने डाएट फॉलो करतो हे आम्ही तुम्हाला दाखवलं नाही. कारण त्या दिवशी स्टार बाजारमध्ये शॉपिंगला गेल्यावर आम्हाला डाएटसाठी लागणाऱ्या काही गोष्टी मिळाल्या नाही आणि त्यानंतर कामामुळे, एक दोन मेकअप ऑर्डरमुळे आणि क्लायंट्स मीटिंगमुळे ही गोष्ट पोस्टपोन करायला लागली. त्याच्यामुळे डाएटसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मी वहीवर लिहून काढल्या होत्या आणि त्याचा फोटो पण घेतला आणि बिल्डिंग खाली निघालो शॉपिंगसाठी. आज या सर्व गोष्टी मी घरी आणल्याशिवाय राहणार नाही. आज ती जॉबवरून आलो, खूप जास्त खुश होईल जेव्हा तिला माहित होईल डाएटसाठी लागणारी सगळी शॉपिंग मी कंप्लीट केली आहे. आता मी आलो तो मेडिकल मध्ये, कारण आपली 50% शॉपिंग इथेच होणार होती, कारण हे मेडिकल कम डीमार्ट ज्यादा आहे. पण इकडे माझा थोबडा बघून एका काकूला असं वाटलं की मी या मेडिकल मध्ये कामालाच आहे. आणि एवढंच नाही तर त्यांना लागणाऱ्या गोष्टींची मला माहिती पण विचारली आणि मी पण मला लाज नसल्याने त्यांना गाईड करत बसलो आणि त्यांना शॉपिंग मध्ये मदत केली. पण त्या मेडिकलच्या ओनरने हे सगळं बघितलं असतं तर मला घरी जायचं त्यांना लायकीच नसतं ठेवलं. चला फटाफट शॉपिंग डन करून घरी जावं, कारण आता दिदी यायचं टाइम पण झालेला आहे. घरी महाराणी आलेला आहे. त्यांना जेव्हा माहित झालं मी आज दाबून खर्च केला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी माझे आशीर्वाद घेतले आणि आभार. वर्कआउट करून आल्यावर खूप जास्त भूक लागते, त्याच्यामुळे लवकर काहीतरी खायला पाहिजे असतं. आणि याच्यावर पीनट बटर हा खूप चांगला ऑप्शन आहे, त्याच्यामुळे एक डब्बा पीनट बटर आणला होता आणि हा डब्बा चक्क 500 रुपयाचा होता. आम्ही लोक दररोज नॉनव्हेज नाही खाऊ शकणार, त्याच्यामुळे प्रोटीन साठी आम्ही सोयाबीन आणलं आणि एवढं सगळं सोयाबीन आम्हाला जास्तीत जास्त फक्त 4 दिवस जाणार. सोबतच ओट्सचा मोठा पॅकेट, काही डाळी आणि काळ्या चणा पण आणला होता. एखादा व्यक्ती किती भिकारी असू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला दाखवतो. माझा दात घासाचा बरस संपला होता, त्याच्यामुळे मी सोबतच दात घासाचा बरस पण आणला होता. आणि इतक्या चिल्लर आणि चिंदी गोष्टीवर पण मॅडमचा डोळा नाही जाणार असं कधी होऊ शकतंय का? कसं तरी त्यांच्या तावडीतनं ब्रश वाचवायचा होता, त्याच्यामुळे सकाळची वाट न बघता ब्रश वापरण्यासाठी लगेच दात घासून टाकले. मॅडमचा आनंद गुगनात मावत नव्हता. असं वाटत होतं मॅडम उद्याच बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन खेळायला जाणार आहे. बघूयात पुढे काय होते. बाकी यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.